सर्वांना नमस्कार. बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे 24 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अंजलीने वेदच्या हातात तो हिऱ्यांचा हार ठेवला आणि वेदने खूप विचार केला. काय करू, हार घेऊ की नको? पण वेदासुद्धा खूप चिडली होती आणि रिलेशनशिप तोडायला निघाली होती. म्हणून सध्या तरी तो हार त्याने बॅगमध्ये ठेवला, कारण त्याच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. आता आजोबांकडून कसलीही अपेक्षा ठेवणं चुकीचं होतं, कारण ते प्रत्येक गोष्टीचा हिशोब मागणारच होते. आणि मग तो हार घेऊन निघाला आणि प्रमिला देवी म्हणाल्या, वेद, नाश्ता तरी कर बाळा. आणि सुशीला देवी म्हणाल्या, अंजली, तू सुद्धा खाऊन घे बरं. तो रात्री जेवला नाही म्हणून तू सुद्धा जेवली नाहीस. अशांनी तब्येत बिघडेल तुझी. आधीच तू आजारी आहेस. आता हे वेदनं ऐकलं आणि काहीच न बोलता गुपचूप उभा राहिला. आणि दादासाहेब म्हणाले, अंजली बेटा, तुला तुझ्या तब्येतीची हेळसांड करून घ्यायची काहीच गरज नाही. ज्यांना खायचं त्यांना खाऊ दे, नाहीतर नाही खाऊ दे, पण तू तुझ्याकडे लक्ष दे. तुझी काळजी घेणं आता आमची जबाबदारी आहे. आणि तुला काही झालं तर कुणाला काही फरक पडणार नाही, पण आम्हाला मात्र फरक पडतो. असं दादासाहेब वेदकडे बघून म्हणाले, कारण तू काय चीज आहेस हे आम्हाला पटलं आहे. आणि वेद गुपचूप न बसता पुन्हा त्यांच्या टोमण्याला उत्तर देत म्हणाला, तेच म्हणतोय मी. अजून आजोबा सासरे बुवा कसे बोलले नाहीत? करा, तुम्हीच प्रेम करा आणि तुम्हीच काळजी घ्या. आणि तसंही मी आधीच सांगितले की माझ्याकडून काहीच अपेक्षा करायच्या नाहीत आणि माझ्यासाठी उपाशी राहण्याची सुद्धा गरज नाही. त्यामुळे जरी हिला काही झालं तर त्याची जबाबदारी माझी नाही. दादासाहेब म्हणाले, यालाच जबाबदारी झटकणं म्हणतात आणि हे खूपच बालिशपणाचं लक्षण आहे. वेद म्हणाला, आजोबा, मी बालिश नाही आणि ही जबाबदारी मी स्वतःहून मागितली नव्हती. ती माझ्यावर लादली गेलेली आहे. मग मी का जबरदस्ती ती जबाबदारी माझ्या अंगावर घेऊन फिरू? तुम्हाला हौस असेल तर तुम्ही ते करू शकता. मला वेळही नाही आणि हौस तर त्याहून जास्त नाही. आणि आई, तिला सांग, माझ्यासाठी उपाशी राहायची गरज नाही. आणि हे सगळं होऊन काहीच होणार नाही, असं म्हणून तो निघून गेला, कारण त्याला ऑफिसला जाण्याअगोदर तो हार वेदाला द्यायचा होता. मग दादासाहेब म्हणाले, अंजली बेटी, नाश्ता करून घे. ती म्हणाली, आई, ते न खाताच गेले ना. दादासाहेब म्हणाले, अगं, ऑफिसमध्ये खातं तो उपाशी राहणारातला नाही. अंजली म्हणाली, आई, त्यांच्या टिफिनचं काय? सुशीला देवी म्हणाल्या, टिफिन नाही नेत तो, तिथंच कॅन्टीनमध्येच खातो. अंजली म्हणाली, असं दररोज कॅन्टीनमध्ये खाल्ल्यानंतर तब्येतीची वाट लागेल ना आई. मी त्यांच्यासाठी टिफिन बनवू का? ड्रायव्हर घेऊन जातील. सुशीला देवी म्हणाल्या, अगं, राहू दे. इतक्यात दादासाहेब म्हणाले, सुशीला, तिला करू दे, तिच्या मनानं काय करायचं ते. शेवटी ती तिच्या नवऱ्यासाठी करते, कसाही असला तरी. आणि आता कपाळावर सजवलाय ना त्याला, मग मिरवावा तर लागणारच. आणि बरं का अंजली बेटा, तू अजिबात खचून जायचं नाही. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. त्या निर्लज्ज मुलीचं भूत उतरलं ना त्याच्या डोक्यावरून की तेव्हाच त्याचं तुझ्याकडे लक्ष जाईल. आणि आता एक प्रयत्न केला आहे मी तिला त्याच्यापासून दूर करण्याचा, तिचे खर्च बंद करून. आता बघू काही फरक पडतोय का. आणि सुशीला देवी म्हणाल्या, आणि नाही फरक पडला तर बाबा आहेत की हातात काठी घेऊन त्याला सुधरावायला. दादासाहेब म्हणाले, ते तर आहेच ग, पण त्याहीपेक्षा अंजलीच्या प्रेमानं तर लवकर सुधरेल असं वाटतं. अंजली आता शांत झाली. तिला पाहून वेदांतिका म्हणाली, पण अंजली, तू लगेच त्याच्यावरचा हक्क सोडायला तयार होऊ नकोस. तू त्याच्याजवळ जाण्याचे तुझे प्रयत्न कर, त्याच्यापासून दूर राहू नकोस. तो नाही तुझ्याजवळ आला तरी तू तरी प्रयत्न कर त्याच्याजवळ जाण्याचा. तुला समजत आहे ना मी काय म्हणते ते? सतत आपलं माझी तुमच्याकडून अपेक्षा नाही आणि तोही म्हणतोय अपेक्षा करू नको, म्हणून तू अपेक्षा ठेवणं सोडू नकोस, कारण तू आता इथली सून आहेस आणि त्याची बायको आहेस. दादासाहेब म्हणाले, हो, ती कोण कुठली ती मूर्ख मुलगी, ती इतका हक्क दाखवते, हक्काने त्याच्याकडून सगळं मागून घेते आणि तू मात्र त्याची धर्मपत्नी असून हक्क दाखवत नाहीस. हे मला पटत नाही. प्रमिला देवी म्हणाल्या, अहो, थोडासा वेळ जाईल, मग होईल सगळं सुरळीत. मग आता अंजली त्याच्यासाठी टिफिन बनवायला गेली आणि दादासाहेब म्हणाले, उत्तम जेवण बनव त्याच्यासाठी. कसं असतं ना, नवऱ्याच्या हृदयापर्यंत जाण्याचा रस्ता पोटातून जातो असं म्हणतात.
तसे सगळे हसायला लागले आणि अंजलीसुद्धा लाजून हसली आणि तिला आता एक नवीन उभारी मिळाली. खरंच तिला वाटलं, वेदनं आयुष्यभर माझ्याकडे डुंकूनही नाही बघितलं तरी फरक पडणार नाही. इतके चांगले घरचे असल्यावर नवऱ्याची काय गरज ना. पण शेवटी नवरा तो नवराच असतो. त्याच्या वाटणीचं सुख तिला तर मिळायलाच हवं. तोच आयुष्याचा सोबतीदार असतो. आणि अजून तरी अंजली त्याची मनधरणी करण्याच्या भानगडीत पडणार नव्हती. कारण तिला त्याची भीती वाटायची, त्याच्या रागाची भीती वाटायची. तो तिच्याशी खूप कमी बोलायचा आणि ती लबाडेबाज वेदा मात्र त्याला पूर्ण कंट्रोल करून होती. ती त्याला म्हणाली होती की माझ्या तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. मी तुमच्या आणि तुमच्या गर्लफ्रेंडच्या मध्ये येणार नाही. आणि म्हणून तो रिलॅक्स होऊन एका रूममध्ये राहत होता तिच्यासोबत. मग आता ती लगेच तिचा शब्द मोडून त्याच्याकडून अपेक्षा ठेवणारच नव्हती. ती वेदला समजून घेत होती आणि त्याला त्याचा वेळ देत होती. मग रस्त्यातच वेदने वेदाला फोन केला आणि मला, वेदा डार्लिंग, मी तुझी विश पूर्ण करतोय. तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन आलोय. वेदा म्हणाली, वेद, डायमंड हार असेल तरच बोल, नाहीतर फोन ठेव. आणि वेद म्हणाला, हो बेबी, तुझ्यासाठी मी हार आणला आहे आणि अगदी सेम टू सेम तसाच आहे जसा तुला हवा होता. आणि वेदा खूप खुश होऊन म्हणाली, ओ वेद डार्लिंग, हाऊ स्वीट ऑफ यू. तू लवकर ये, मी तुझी वाट बघते. मग तो वेदाकडे गेला, तिला हार दिला आणि तिने हावरटासारखा तो हार काढून गळ्यात घातला आणि मम्मीला दाखवायला लागली. आणि शलाका म्हणाली, वेद बघ, वेदा किती खुश आहे तो हार घेऊन. पण त्या अंजलीकडे किती दागिने आहेत आणि वेदाला मात्र काहीच नाही. हे तुला तरी योग्य वाटतं का? वेद म्हणाला, मम्मी, ते सगळे दागिने तिला घरच्यांनी घेतलेले आहेत, मी नाही घेतले आणि मी तिच्याशी बोलतसुद्धा नाही. मग शलाका वेदाच्या मनाचा अंदाज घेऊन म्हणाली, मग तू सुद्धा तिच्या नाकावर टिचून वेदासाठी सगळी तशीच्या तशी ज्वेलरी कर, अगदी खानदानी. म्हणजे वेदा आणि तुझं जेव्हा लग्न होईल तेव्हा वेदासुद्धा जहागीरदार खानदानाची शून शोभली पाहिजे. आणि आता वेद हे ऐकून शांतच झाला. आता त्याच्याकडून हे सगळं करणं शक्य नव्हतं आणि जर करायचं असेल तर आजोबांना भांडून संपत्तीतला हिस्सा मागावा लागेल आणि वेदकडून हे होणं शक्य नव्हतं. मग शलाका त्याला म्हणाली, वेद, करशील ना तू सगळी ज्वेलरी वेदासाठी? आणि वेद कसनुसं हसत म्हणाला, हो मम्मी, करेन ना, नक्की करेन. आणि शलाका म्हणाली, का नाही करणार? तू तिच्यावर प्रेम करतोस ना, आणि ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्या व्यक्तीसमोर संपत्ती, पैसा यांचं काहीच मोल नसतं, हो ना वेद? आणि तिच्या या वाक्यावरून त्याला अंजलीचं वाक्य आठवलं. वेदसमोर अंजलीला या सगळ्या संपत्तीचं काहीच मोल नाही असं म्हणाली होती ती सकाळी. पण त्यानं त्या वाक्यावर जास्त विचार केलाच नव्हता. कदाचित त्याच्याजवळ येण्यासाठी तिची ही नाटकं असतील असं त्याला वाटलं. कारण सध्या तरी त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. तो सारासार विचार करतच नव्हता. आणि वेदा लगेच म्हणाली, वेद, पण याच्यावरच्या बँगल कुठे आहेत? तू त्या नाही का आणल्यास? वेद आता गप्प झाला. आता त्याला तर हे माहीतच नव्हतं की हा सगळा सेट होता. आणि काय सांगायचं म्हणून थाप मारत म्हणाला, अगं हो, त्या ना कपाटातच विसरल्या, वेगळ्या बॉक्समध्ये आहेत ना, मी नंतर आणतो ना. वेदा म्हणाली, वेद, लवकर घेऊन ये, नाहीतर ती अंजली घेऊन बसेल माझ्या बँगल. एकतर ती खूप गरीब आहे ना रे, खूप चीप आणि थर्ड क्लास आहे. तिच्या माहेरी खूप गरिबी आहे आणि माझ्या बँगल्स ती चोरून ठेवेल. वेद, तू आत्ताच परत जातोस का आणि बँगल घेऊन येतोस का? वेद आता शांतच झाला. या जशा समजत होत्या तशी तर अंजली त्याला वाटत नव्हती. तिला जर संपत्तीचा मोह आहे असं असतं तर तिनेच तो हार त्याला स्वतःहून दिला नसता. आणि शलाका म्हणाली, हो ना, 5 कोटी रुपयाचा चेक घेऊन सुद्धा ती पुन्हा जहागीरदार घराण्याची सून व्हायला आली. खूपच लालची आहे ती मुलगी. आता वेदला हे सगळं अंजलीबद्दल विरोधाभासाचं वाटत होतं. शेवटी तोही हुशार होताच, त्याची ही बुद्धी होतीच की जरी तो तिला पत्नी मानत नसला तरी माणूस मानत होता. आणि त्याला तिची निंदा थोडी सहन झाली नाही आणि तो म्हणाला, ठीक आहे वेदा, मी तुला बँगल्स घेऊन येतो नंतर, आता मला ऑफिसमध्ये जाऊ दे. वेदा म्हणाली, वेद, आपण कधी भेटायचं? तू इकडे ये ना, असं म्हणून ती त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली. मग थोडंसं दोघेही एकमेकांच्या जवळ आले, थोडासा किस केला आणि तिचा राग गेला हे बघून वेदला खूप बरं वाटलं. मग तो पुन्हा ऑफिसमध्ये गेला आणि वेदा तो हार हवेमध्ये फेकून पुन्हा त्याला झेलत म्हणाली, बघ मम्मी, मी एकदा त्याला धमकी दिली रिलेशनशिप तोडण्याची आणि तो धावत हार घेऊन 2 तासाच्या आत आलासुद्धा.
आणि शलाका तो हार घेऊन म्हणाली, पण फक्त इतक्यावरच शांत राहायचं नाही, लक्षात ठेव. आपलं टार्गेट जहागीरदाराच्या पूर्ण संपत्तीचा मालक होण्याचा आहे. आणि तुला माहीत आहे ना तुला काय करायचं आहे? लवकर काहीतरी कर आणि गरोदर राहा. वेदा म्हणाली, हो मम्मी, माझ्या आहे लक्षात. जहागीरदार घराण्याला पहिला वारस तर मीच देणार. मग वेद ऑफिसला गेला. दुपारी लंच ब्रेकमध्ये कॅन्टीनमध्ये जायला निघाला. इतक्यात त्याचा टिफिन आला आहे असं त्याला सांगण्यात आलं. आणि हे ऐकून तो थोडा चकित होऊन म्हणाला, बहुतेक माझा टिफिन नसेल, मला टिफिन येत नाही. ड्रायव्हर म्हणाला, हो सर, तुमचाच टिफिन आहे, छोट्या मॅडमनी पाठवला आहे. वेद म्हणाला, कोण छोटी मॅडम? आता नोकर होते ते. फक्त अंजलीला छोट्या मॅडम, सुशीलाला मोठ्या मॅडम आणि प्रमिलाला थोरल्या मॅडम असं म्हणायचे. ते अंजलीचं नाव त्यांच्या तोंडून घेऊ शकत नव्हत्या, कारण त्यांना तशी परवानगी नव्हती. मग नोकर म्हणाला, सर, तुमच्या मॅडम. आणि मग वेदच्या लक्षात आलं की टिफिन अंजलीनं पाठवला आहे आणि हे सगळं करायची तिला काय गरज आहे. असं वागून ती खरंच माझ्यावर दडपण आणते. कितीही ओरडलो चिडलो तरी ती माझ्यासाठी काही करणं सोडतच नाही. आणि वेद म्हणाला, मला टिफिन नकोय, मला सवय नाही, मी इथलंच खाणार. आणि वेदने टिफिन परत पाठवून दिला. मग संध्याकाळी वेद जेव्हा घरी आला तेव्हा खुश होता. गुपचूप डायनिंग टेबलवर आनंदानं पोटभर जेवला. आजचा स्वयंपाक अंजलीने केला होता आणि त्याला खूप भूक लागली होती. आणि तो म्हणाला, आई, ही भाजी खूप छान झाली आहे गं, नवीन पद्धतीनं केलीस का? सुशीला देवी म्हणाल्या, अरे, अंजलीनं बनवली आहे, तिच्या पद्धतीनं, तुला आवडली का? वेद आता काहीच बोलला नाही, फक्त म्हणाला, अजून थोडी दे ना. आणि सुशीला देवी फक्त गालात हसल्या. आणि अंजलीनं त्याला आणखीन भाजी वाढली. आणि पुन्हा तिनं दुसरा चमचा उचलला वाढण्यासाठी. आणि वेद आडवा हात लावून म्हणाला, बास. तरीही अंजलीनं पुन्हा एक चमचा भाजी वाढली. आणि वेदनं तिच्याकडे थोडं चिडून थोडंसं आश्चर्यानेच बघितलं. आणि अंजली म्हणाली, तुम्हाला टिफिन दिला होता ना, त्यातलीच शिल्लक भाजी आहे आणि तुम्हालाच संपवायची आहे. आणि वेद म्हणाला, काय, तुम्हाला सकाळची भाजी वाढतेस? तुझी हिंमत कशी झाली मला शिळं अन्न चारायची? मग दादासाहेब म्हणाले, वेदराजे, गरीब लोकांना 2 वेळचं अन्नसुद्धा मिळत नाही आणि तुला दुपारी आलेला टिफिन तू परत पाठवलास. अरे, निदान त्यात काय आहे ते तरी उघडून पाहायचं. बॉम्ब नव्हता पाठवला तुझ्या बायकोनं तुला. तू कॅन्टीनमधलं खातोस, तुझं पोट बिघडू नये म्हणून स्वतःच्या हातानं टिफिन बनवून पाठवला होता. पण तुला कुठे ते सुख पदरात घ्यायची सवय आहे? तुला तर तुझं सगळं सुख लाथेनं झिडकारायची सवय आहे ना. वेद म्हणाला, आजोबा, मी नव्हतो म्हणालो मला टिफिन पाठव, आणि मला नाही सवय घरचा टिफिन खायची ऑफिसमध्ये. मी कॅन्टीनमध्ये खातो ना. का आता त्याचेही तुम्ही माझ्याकडून पैसे कापून घेणार? दादासाहेब हसून म्हणाले, तू पगार मागितला की मी पैसे घेणार. वेदने त्यांच्याकडे चिडून पाहिलं आणि म्हणाला, तुमच्यापेक्षा तर बाहेरच्या व्यक्ती बऱ्या आहेत, निदान मला समजून तरी घेतात. मला काय टेन्शन आहे ते कळतं त्यांना, पण घरचं कोणीच मला समजून घेत नाही. आता त्याचा इशारा अंजलीकडे होता हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि दादासाहेब मुद्दाम म्हणाले, बाहेरच्या म्हणजे कोण रे? तुझी ती छम्मुक छल्लो का? ती तुला समजून घेते ना? आणि वेद रागात म्हणाला, आजोबा, तुमच्याकडून ही अपेक्षा नाही की तुमच्यासारख्या इतक्या प्रतिष्ठित मोठ्या व्यक्तीनं तिला या भाषेत बोलावं. तुम्ही तिला असं नाही बोलू शकत. दादासाहेब म्हणाले, अपेक्षा तर मलाही नाही तुझ्याकडून की माझ्यासारख्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या नातवानं आणि प्रतिष्ठित बिझनेसमननं बायको असून बाहेर गर्लफ्रेंड करावी. पण तू किती वागतोस अपेक्षांच्या बाहेर. मग मी फक्त बोललो तर काय झालं? असं दादासाहेब हसत हसत म्हणाले. आणि पुन्हा आजोबा आणि नातूमध्ये कलगीतुरा रंगला होता. प्रमिला, सुशीला हसत होत्या आणि अंजलीला टेन्शन आलं होतं. तिला अजून हे असलं वातावरण नवीनच होतं. आणि वेद म्हणाला, पण मी वेदाविषयी बोललोच नाही. सुशीला म्हणाली, मग कोण घेतं रे तुला समजून? असं कोण आहे घरात या बाहेरचं जे तुला समजून घेतं? आणि वेद अंजलीकडे बघून म्हणाला, ही मुलगी, ती बाहेरची असून मला समजून घेते, पण तुम्ही मला समजून घेत नाही. वेदांतिका म्हणाली, वेद, आता ती सुद्धा जहागीरदार आहे हे विसरू नकोस. दादासाहेब म्हणाले, हो का? बरं, मग तिच्या समजूतदारपणाचं फळ तिला मिळणार आहे की नाही? का तिनं आयुष्यभर समजूतदारपणा दाखवायचा आणि तू अल्लडपणा करायचा? आणि काय गं अंजली, तू त्याला समजून घेतलं म्हणजे नक्की काय केलंस? अंजली, तू त्याची अजिबात हेल्प करायची नाहीस फायनान्शियली, लक्षात ठेव. असं दादासाहेब म्हणाले. आणि वेद आणि अंजली थोडेसे चपापले, कारण तिने तो हार दिला आहे वेदला हे घरच्यांना
कळू नये असं दोघांनाही वाटलं. आणि वेद पुन्हा कुत्सितपणे म्हणाला, आजोबा कम ऑन, तिच्याकडे 1 रुपया तरी आहे का माझी मदत करायला फायनान्शियल? ती तर टोटली भिकारी आहे. आणि हे ऐकून दादासाहेब चिडून म्हणाले, तोंड सांभाळून बोल. आत्ताच्या आता माझे 25%, सुशिलाचे 25% आणि प्रमिलाचे 25% शेअर जर आम्ही तिच्या नावावर केले तर ती 75% संपत्तीची मालकीण होईल वेदराजे, आणि तुम्ही फक्त 25% शेअरचे मालक असाल. आता आलं का लक्षात की कोणाकडे जास्त संपत्ती होईल? आणि आता तर वेद हादरलाच. या मुलीला चक्क 75% संपत्ती मिळेल आणि आपण फक्त 25%. आता शांत बसलेलं बरं, नाहीतर आपल्याला कटोरा घेऊन भीक मागायची वेळ येईल आणि अंजली मालकीण होऊन बसेल सगळ्यांची सहानुभूती मिळवून, आणि आपल्याला तिच्याच ओंजळीनं पाणी प्यावं लागेल असं त्याला वाटलं. मग वेद पुन्हा म्हणाला, तिच्या माझ्याकडून काहीच अपेक्षा नाही तर तुमचं काय आहे? दादासाहेब थोडे हसून म्हणाले, आम्हाला फक्त 1 परतवंड हवं आहे, एवढीच अपेक्षा आहे. आणि वेद म्हणाला, अशक्य आहे ते. दादासाहेब म्हणाले, का शक्य नाही? तुझे पाय घरात थांबले तर सगळं शक्य आहे. आणि वेद डायनिंग टेबलवरून उठला आणि म्हणाला, प्लीज आता या टॉपिकवर मी बोलणार नाही, मला बोर झालं आहे. सुशीला देवी म्हणाल्या, वेद अरे बाळा जेवण तरी कर. वेद म्हणाला, आई माझं पोट भरलेलं आहे टोमण्यांनी आणि वादविवादानं, असं तो दादासाहेबांकडे बघून म्हणाला. आणि दादासाहेब म्हणाले, अरे वा सुशीला, उद्यापासून याचं जेवण घरात बनवू नकोस. मी रोज टोमणे मारत जाईन त्याला आणि तो खात राहील, म्हणजे सगळंच वाचेल. तसे सगळे पुन्हा मोठ्यानं हसले आणि अंजलीसुद्धा हसली आणि वेदने तिच्याकडे रागात पाहिलं. तिने तोंडाला हात लावून तिचं हसू कंट्रोल केलं. आणि ध्रुव म्हणाला, मॉम देवी हसते म्हणजे या दोघांची फ्रेंडशिप झाली का? वेदांतिका म्हणाली, माहीत नाही पण तसंच वाटतंय. आणि ध्रुव खुश झाला आणि म्हणाला, ये म्हणजे मी आत्ता जाणार पण यांची फ्रेंडशिप मी केली. मॉम मी माझं चॅलेंज पूर्ण केलं. आणि वेदला आता तिथं थांबावं असं वाटेना. मग तो निघाला आणि दादासाहेब म्हणाले, कुठे निघालास? खाली बस. ते जेवण संपवून जा, ताटात अन्न शिल्लक ठेवायचं नाही. आणि वेद अंजलीकडे बघून म्हणाला, मी वाढू नको म्हटलं तरी जबरदस्ती वाढलं, मग तिलाच खायला सांगा, असं म्हणून गेलासुद्धा. मग दादासाहेब म्हणाले, माझंही झालं, मीही निघतो. हा दिवटा चिरंजीव इथं असला की सगळ्यांवर वॉशिंग करतो, ऑफिसमध्ये करतो तसा, म्हणून मला थांबावं लागतं, नाहीतर मला आरामाची खूप गरज आहे. प्रमिला देवी म्हणाल्या, अहो पण बघितलं का, आधी तो तुमचं तोंडही बघत नव्हता, पण आता हल्ली समोरासमोर बसून वाद का होईना पण त्यासाठी तरी बोलतो. मग अंजली त्यांची काठी सावरत त्यांना रूममध्ये सोडून आली. मग सगळ्या महिला जेवायला बसल्या. अंजली दुसरी प्लेट वाढून घ्यायला लागली आणि वेदांतिका म्हणाली, मिसेस वेदराजे तुमचा नवरा काय म्हणाला तुम्ही ऐकलं नाही का? अंजली म्हणाली, काय म्हणाले ते? वेदांतिका म्हणाली, हेच की हे उष्ट तुला खायचं आहे, मग आता दुसरी प्लेट मिळणार नाही, असं म्हणून वेदांतिकानं तिच्या हातातून प्लेट खेचून घेतली आणि वेदची उष्टी प्लेट तिच्यासमोर सरकवली. आणि आता अंजली वेदचं उष्ट खायचं या कल्पनेनं लाजून गेली आणि गुपचूप लाजत लाजत त्याच प्लेटमध्ये खायला लागली. आणि तिचा तितकासाच आनंद पाहून सुद्धा घरच्यांना खूप बरं वाटलं. मग आता झोपताना अंजली सगळं आवरून झोपली. आज वेद कसलाच चिडला नव्हता ऑफिसवरून आल्यावर, म्हणून तिला जरा बरं वाटलं होतं. आणि ती त्याला म्हणाली, एक विचारू का? तो लॅपटॉपमध्ये डोकं घालून म्हणाला, अंजली म्हणाली, तुमची प्रेयसी आता खुश आहे ना तो हार मिळाल्यावर? आणि वेद म्हणाला, हो, पण त्याच्या साईटवर बँगल्स होत्या का गं? ती म्हणत होती बँगल्स राहिल्या आहेत. अंजली थोडी हसली आणि म्हणाली, ठीक आहे, उद्या त्यासुद्धा घेऊन जा, मी विसरले द्यायचे. आणि वेद तिला म्हणाला, माझ्याकडे पैसे आले की मी तुझी ज्वेलरी तुला परत करेल, नाहीतर दादासाहेब जहागीरदार मला कच्चा खातील त्यांच्या सोन्याची ज्वेलरी घेतल्यावर. आणि अंजली म्हणाली, मी सकाळी काय म्हणाले तुम्ही ऐकलं नाही का? ही ज्वेलरी तुमच्या बायकोची आहे आणि म्हणून मी तुम्हाला दिली. तुम्ही मला बायको मानत नसला तरी नात्याने आणि कायद्यानं मी ती आहे. आणि एक सांगू, तिला म्हणावं तू सगळे दागिने माग, पण फक्त माझं मंगळसूत्र मागू नको. आणि वेदला तिच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही आणि तो म्हणाला, ती मंगळसूत्र घालतच नाही तर कशाला मागेल? मग अंजली हसली आणि तिनं चटईवर झोपण्याची तयारी सुरू केली. आणि तो म्हणाला, तू सोफ्यावर का झोपत नाहीस, नाहीतर पुन्हा माझा पाय पडेल तुझ्या हातावर. अंजली म्हणाली, सवय नाही मला, मी पडले तर? वेद म्हणाला, एकदा झोपलीस तर होईल सवय, झोप तरी. मग अंजली म्हणाली, ठीक आहे.
आणि ती सोफ्यावर झोपली. वेद तसाच काम करत बसला होता. अंजलीची गाढ झोप लागली आणि काही वेळाने वेदने त्याचं काम संपवलं आणि आळस देऊन उठला आणि त्याची नजर अंजलीकडे गेली आणि ती तिची कूस बदलून दुसऱ्या कुशीवर वळणार होती आणि आता ती सोफ्यावरून धाडकन खालीच पडणार होती. इतक्यात वेद धावतच तिच्याजवळ गेला आणि त्यानं तिला पडता पडता मिठीत पकडून वाचवली आणि अंजलीसुद्धा दचकली आणि तिने त्याचा टी शर्ट घट्ट पकडला आणि त्याच्याकडे पुन्हा भेदरलेल्या नजरेनं पाहायला लागली. आता वेदचा एक हात तिच्या उघड्या पाठीवर आणि दुसरा हात तिच्या कमरेवर होता आणि त्याच्या स्पर्शानं तिच्या शरीरात रोमांचकारी लहरी उठायला सुरुवात झाली. मग काही वेळाने तीच भानावर येत त्याच्यापासून दूर होत म्हणाली, ते मला सवय नाही. मी म्हणाले ना की मला सवय नाही. आता वेदही तिला हातातून सोडून उभा राहिला आणि म्हणाला, ओके, झोप तू खाली. आणि तोही तिच्याकडे पाठ करून बेडवर झोपला आणि अंजलीसुद्धा त्याच्याकडे पाठ करून गुपचूप जमिनीवर झोपली आणि ती गालामध्ये मंद मंद हसत होती.